षटकं कशी करून संपवायची, 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कशी करून संपवायची, संपले नाही 2 धावांची पेनल्टी याची नोंद घ्यायची. प्लस 1 खेळाडू पाहिजे तर 38च्या सर्कलमध्ये घेऊन यावा लागेल. उशीर करायचा नाहीये. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कशी संपवायची आणि प्रत्येक ओव्हर नंतर आपल्याला अल्टिमेटम दिला जाईल. आता आमच्या सोबत असलेले आमचे साथी स्कोरर त्यांच्या हातामध्ये स्टॉप वॉच आहे, जरूर टायमर लावला जाईल. दोन्ही संघाला त्याची नोंद नक्कीच असणार आहे. हॅलो, खालच्या गोपली संघाचा आपण नक्कीच बॉलिंग पाहतो आणि त्यांच्या जर्सीवर जे आपण IGS सोलारचं जे स्पॉन्सर पाहतोय त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. त्यांचंही सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सरचे स्वागत. 5 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असणार अर्थातच टीम खालची गोपली संघाकडून अंकित पेटे, एक जबरदस्त लेदरचं क्रिकेट खेळणारे खेळाडू अंकित पेटे बॉलिंग मार्कवर, परंतु सलामीची जोडी टीम मोगलवाडी संघाकडून. त्रुशाल आणि अनिकेतची जोडी. पुढील मॅच असताना पाहिलं तर पुरार विपक्ष गुणगे संघाचे मॅच असणार. त्यानंतर अंजप विपक्ष मोरबा संघामध्ये सामना असेल. पुढची मॅच आपण पाहिली तर पुरार वर्सेस गुणगेची मॅच असणार. त्या दोन्ही टीमने सुद्धा सज्ज राहायचंय. टायमर लावलाय, जर पाहिलं तर 25 मिनिटाचा टायमर लावला गेलाय. मॅच लावतोय सुरुवात, टायमर सुद्धा स्टार्ट. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर केलंय आक्रमण. बॉल चालला मोडरांच्या दिशेने, थांबणार नाहीये. पहिल्या बॉलवर मोगलवाडी संघाकडून आलाय A1 क्वालिटी चौकार. मॅच असणार आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मॅच खातीब हा खेळाडू पुरार संघाचा, जो मागच्या पर्वामधला प्लेअर ऑफ द सिरीज खेळाडू होता मॅच खातीब, तो सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळणार. जबरदस्त मॅच पुढे असणार, परंतु ही मॅच सुद्धा तेवढीच रंजक, तेवढीच रोमांचक. अर्थातच मॅच चालू आहे. खालची गोपली विपक्ष मॅच चालू असणार आहे. मोगलवाडी संघामध्ये पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमणाचा पवित्रा इथे नक्कीच मैदानामध्ये उतरवलाय. यानंतर बॉल अंकित पेटे अगदी पाहिलं तर संयमाने गोलंदाजी करतात. मागील बॉलवर आलेला चौकार, त्यानंतरच्या बॉलवर संयमाने गोलंदाजी, डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉलची समाप्ती. 4 धावसंख्या धावफलकावर. काय जबरदस्त हालच्या दोन्ही संघ पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये कमाल धमाल बॅटिंग करतात. आणि अजिमभाई कर्जकर यांच्याकडून पाहिलं तर दोन्ही संघासाठी अडीच असे 5000चं कॅश प्राइज, म्हणजे 5000 दोन्ही टीमला पाहिलं तर चांगल्या प्रकारे वाटून दिलाय. यानंतरचा बॉल सुद्धा चांगला टाकला जातोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. 3 पंच आपल्या सोबत ऑफिशियल 3 पंच आहेत. अर्थातच पाहिलं तर हरेशजी कराळे सर आहेत, जे सध्या पाहिलं तर नुकतंच स्क्वेअर लेगच्या पंचाची भूमिका पार पाडतात. तदनंतर पाहिलं तर संदीपजी गायकवाड सर जे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर राजेशजी भोईर सर सुद्धा आहेत. तिन्ही पंचांचं आपण करूया सरचे स्वागत. सोबतीला पाहिलं तर फॉर्च्युन इव्हेंट लाईव्हची टीम, DJ तांडेल मंडप डेकोरेटर्स आहेत, त्यासोबत संपूर्ण ही आपली आयोजन कमिटी आणि अर्थातच व्यासपीठ ज्या पाहिलं तर पाहुण्यांच्या आगमनाने सजले असे सर्व या स्पर्धेमध्ये पाहुणे, त्यांचे आपण या स्पर्धेमध्ये करूया सरचे स्वागत. 4 धावा आतापर्यंत. यानंतर बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. 2 फिल्डरच्या गॅप मधून बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. जबरदस्त फटका मारलाय, ठोकलाय. A1 क्वालिटी चौकार. सुद्धा पाहिला तर तेवढाच जबरदस्त, तेवढाच देखणा फटका होता. आणि आमच्या या अतिथी मान्यवर, सर्व व्यासपीठावर उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, तेही पहिले अगदी मनमोहक असे मान्यवर आहेत, त्यांचं आपण पुन्हा एकदा करूया सरचे स्वागत. खरं तर हालगाव आणि हालगाव मधले क्रिकेटचं नातं अगदी अतूट आहे, ते दाखवलं आहे संपूर्ण पाहिलं तर या आमच्या आयोजन कमिटीने आणि त्याच्यासोबत आलेले सर्व आमच्या अतिथी मान्यवरांनी. विकेटसाठी पाहिलं तर IGS सोलार नक्की यांच्याकडून पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. IGS सोलार अर्थात पाहायला गेलं तर आपण फिल्डिंग करणारा संघ पाहतोय. त्या संघाच्या शरीरावर जी जर्सी, त्या जर्सीमध्ये नक्कीच स्पॉन्सरशिप केलेले IGS सोलार यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. त्यांच्याकडून विकेटसाठी पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये असेल.
पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर अंकित पेटे यांच्यावर 2 चौकार आहेत आणि 2 चौकारानंतर पाहिलं तर 1 धाव ती अर्थातच मिळेल ती लेग बायच्या स्वरूपामध्ये. 9 धावसंख्या झाली आहे. षटकाराच्या बाहेर जर का कॅच पकडला तर आयवाकासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल उंच गेलाय, बॉल हवेत. सुनील पुरी बॉल खाली आले, थोडासा दूर बॉल पडलाय जरूर. कॅच सोडले आणि अर्थातच पाहिलं तर 2 धावा सुद्धा इथे घेतल्या जातील दोन्ही बॅटरकडून. कॅच घ्यावा लागतील. समोर पाहिलं तर संघ मोगलवाडी संघ, हा संघ जर पाहायला गेला तर सध्याच्या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारचा यंग खेळाडूंचा भरणा असलेला संघ. मॅच मध्ये तो सुद्धा पाहिलं तर शेवटपर्यंत जीवात तोड नक्कीच बॅटिंग करणार. त्यांनाही माहिती आहे खालची कोपली संघ एक बेफान असा संघ आहे, त्याला जर चान्स दिला तर या मॅच मध्ये ते कमबॅक करतील. परंतु पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकांती धावफलकाची स्थिती बिनबाद 11 धावा. गेलं तर 4 मिनिटांमध्ये संपुष्टात आले, परंतु येणारे षटक त्याच्यामध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 11 धावा आतापर्यंत धाव फलकावर झाल्यात आणि नुकतंच पाहिलं तर या आपल्या मुख्य अतिथी मंचावर शुभागमन होणार आहे. अर्थातच पहिले आपल्या खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय विक्रम सेठ साबळे यांचं सुद्धा शुभागमन होणार आहे. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूयात. नक्कीच थोड्या वेळात येतील आणि त्यांचं शुभागमन जसं होईल तसंच नक्की त्यांचं आतिषबाजीने नक्की जल्लोष होईल. सन्माननीय जावेदजी बडेकर खरं तर आमचे परम मित्र आहेत आणि त्यांचं आपण सरचे स्वागत करूयात. स्वागत होतंय नक्कीच या आपल्या मॅचकडे, आपल्या स्पर्धेकडे ज्यांनी नक्कीच वाट पकडली असे सन्माननीय खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे. अगदी कमी वयामध्ये नक्कीच स्वतःला राजकारणाच्या दिशेने नक्कीच घेऊन गेले. एक समाजकारणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारात ठसा उमटवला आणि त्याचबरोबर आपल्या खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे यांचं शुभागमन नक्कीच या मुख्य अतिथी मंचावर नक्कीच होत आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे, उशीर करू नका. टायमर लावला गेलाय. दुसरा गोलंदाज मैदानामध्ये सूरज आहेत. पहिलाच बॉल त्यांचा मिड विकेटच्या ठिकाणी खेळण्याचा केला प्रयत्न. पहिल्या बॉलवर इथे धावसंख्या 1 ने मिळवली जाते. जरूर स्वागत होतंय. अर्थातच पाहिलं तर आपल्या खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय विक्रम शेठ साबळे साहेब यांचं या आपल्या स्पर्धेकडे नक्कीच शुभागमन होतंय. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचा नक्कीच सन्मान, नक्की त्यांचं स्वागत केलं जातंय. सोबतीला अर्धित पाहायला गेलं तर युवकांचे प्रेरणास्थान सिद्धांतदादा शेलार, सिद्धांतदादा शेलार यांचंही शुभागमन होतंय. जरूर पाहिलं तर अतिथी मान्यवरांचा आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. खोपोली नगरीचा विकास ध्यास हाच पाहिलं तर आमच्या विक्रमदादांचा एक मुख्य विचार आणि या विचाराने नक्की या स्पर्धेमध्ये त्यांचं नक्कीच आगमन होतंय. शुभ आगमन झालंय. खरं तर युवकांच्या गळ्यामध्ये नक्कीच ताईत बनेत युवकांचे प्रेरणास्थान चांगल्या दर्जाचं पाहिलं तर त्यांचं फाउंडेशन म्हणून काम करतं आणि असे विक्रमदादा साबळे उपनगराध्यक्ष खोपोली नगरीचे यांचं इथे या मुख्य अतिथी मंचावर शुभागमन झालंय. सोबतीला पाहिलं तर सिद्धांतदादा शेलार सुद्धा आहेत. सोबतीला पाहिलं तर मोहसिनजी शेख सुद्धा आहेत. सोबत मुस्तफा दुस्ते साहेब सुद्धा आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर विक्रम शेठ साबळे लाखो दिलांच्या धडकणीमध्ये नक्कीच राज केलेले. जबरदस्त फटका बॅटच्या मिडल मध्ये नक्कीच बॉल आला, पाठवून दिला, फेकवलंय. अगदी आपल्या पाहुण्यांचं, अगदी आपल्या पर्यंत उपनगराध्यक्ष साहेबांचं स्वागत करतोय. ठोकलाय एक जबरदस्त A1 क्वालिटी षटकार. व्यासपीठावर शुभागमन जरूर आपल्या पाहुण्यांचं झालं. त्यांच्या पाहुण्यांच्या शुभागमनाच्या द्वारे पाहिलं तर इथे बॅटरने ठोकलेल्या त्यांच्या आगमनाच्या निमित्त ठोकलेला षटकार. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावर पाहतोय. अगदी तरुण आपले उपनगराध्यक्ष आहेत आणि त्यांचं एकच ध्यास आपल्या खोपोली नगरीचा विकास. खोपोली नगरामध्ये ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या कमतरतेला नक्कीच दूर करायचंय आणि आपल्या खोपोली नगरीला पुन्हा एकदा पाहिलं तर या संपूर्ण भारतामध्ये अव्वल दर्जाची नगर परिषद म्हणून नक्कीच घेऊन जायचंय.
त्यांनाही माहिती आहे की आपल्याकडून जेवढं कार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार. ज्या गोष्टी अशक्य असतील त्या गोष्टीचा सुद्धा पाठपुरावा करणार, कारण की खोपोली शहर हे आपल्या मुंबई आणि पुण्याच्या अगदी मधोमध आहे आणि त्या शहराचं नावलौकिक झालंच पाहिजे. ते पहिले तर माझ्या माध्यमातून केले जाईल असे पहिले तर नक्कीच विक्रम शेठ साबळे सर सुद्धा सांगत असतील. सोबतीला पहिले तर सिद्धांत शेर सुद्धा आहेत. खरं तर पाहायला गेलं तर त्यांचे वडील सुद्धा नगराध्यक्ष होऊन गेलेत आणि एक मोठं व्यक्तिमत्व आणि कॅच पकडलाय, खेळाडू बाद होतोय. सोनूदादा आहेत, सोनूदादांचं आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. साईबाबाचे परम भक्त म्हणून नक्कीच सोनूदादा यांच्याकडे पाहतो आणि सोबतीला पाहिलं तर त्यांचे सर्व मित्र परिवार या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूयात सहर्ष स्वागत. बाहेर यायच्या आधी आपल्याला मैदानामध्ये जायचंय. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना मंथन आहेत. अर्थातच पाहिलं तर मंथनला चांगली बॅटिंग करावी लागेल. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपली मॅच पाहायला आलेत, आपल्या स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्यांच्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या मोगलवाडी संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि बॅटिंग केली नाही तर नक्कीच आपल्या संघाला इथे या मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल. परंतु चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. 19 धावा झाल्यात. IGA सोलार यांच्याकडून पाहिलं तर विकेट प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज IGA सोलार यांच्याकडून. नक्कीच पाहिलं तर पहिली विकेट आता इथे या मॅच मध्ये सूरज यांनी मिळवले. त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. IGA सोलार यांच्याकडून पाहिलं तर विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिली विकेट तर घेतली गेली. अर्थात पाहिलं तर सूरज या गोलंदाजाने आणि त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज IGA सोलार यांच्याकडून नक्कीच मिळवलं जाईल. सूरज आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लवकरात लवकर पहा, वेळ अगदी कमी आहे, अगदी वेळ कमी आहे आणि आपल्याला फास्ट गेम खेळायचा. या ओव्हरमध्ये पाहिलं तर आपण 5 मिनिटाच्या वरती अवधी घेतलाय, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की फास्ट अप नक्कीच गेम खेळायचा आहे. मुख्य अतिथी मंचावर पाहतोय व्यक्तिमत्व आपले नक्कीच क्रीडा विश्वावर सुद्धा बरंच प्रेम नक्कीच पाहायला गेलं तर विक्रम शेठ साबळे यांचं आहे. सोबत सिद्धांत शेठ शिला राहतात सोनू दादा आणि सोनू दादाचं नाव घेतलंय एक जबरदस्त फटका पाठवलाय. बॅटर नवीन आलेत मैदानामध्ये मंथन, परंतु इरादे आहेत स्पष्ट. ठोकलाय A1 क्वालिटी. बिग 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 षटकार. जबरदस्त बॅटिंग होती. खरं तर अशाच प्रकारे बॅटिंग नक्कीच आपल्या पाहिलं तर विक्रम शेठ साबळे यांनी आपल्या नगरपालिकेत केले आणि नगर परिषद निवडणुकीत जिंकून दाखवलं आणि स्वतः पाहिलं तर उपनगराध्यक्ष पद नक्की जेव्हा स्वीकारताना हाच विचार केला, मला माझ्या खोपोलीमध्ये प्रत्येक तळागाळातील माणसाचा विकास करायचा आहे. छोटे मोठे रस्ते नक्की ते सुधारवायचे, गटारांची व्यवस्था जी चुकीची आतापर्यंत झाली आहे ती सुधारवायची. क्रिकेट खेळ आपला पहिले तर खोपोली शहराचा एक मुख्य खेळ आहे. त्यासाठी जे मैदान लागणार आहे त्या मैदानासाठी पहिले तर सुद्धा पाठपुरावा करण्याचं काम याच नगराध्यक्ष बॉडी अर्थातच विक्रम शेठ साबळे यांच्या मार्फत नक्कीच केलं जात आहे. सोबत जर पाहिलं तर खोपोलीमध्ये अनेक प्रकारचे स्पोर्ट्स खेळले जातात, मग त्यासाठी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं सुद्धा पाहिलं तर काम या नगर परिषद आपल्या खोपोली नगर परिषदेने चालू केलंय. त्यामध्ये सुद्धा विक्रम शेठ साबळे अर्थातच दादांचं महत्वाचा मोलाचा सहभाग त्यामध्ये आहे. जरूर पाहिलं तर दादांचं विजन साफ आहे, विजन एकच आहे की फक्त खोपोली शहराचा मागील एवढ्या वर्षापासून पाहिलं तर जो हळू असलेला विकास तो आता वेगात घेऊन जायचा आहे. आणि वेगात विकास घेऊन जाताना पाहिलं तर त्यांच्या सोबतीला पाहिलं तर सोनू दादा सुद्धा आहेत, अर्थात मोहसिन शेख सुद्धा आहेत, त्याचबरोबर मुस्तफा दुस्ते साहेब सुद्धा आहेत. चांगला फटका केसलाय, गॅप सिलेक्शन केलं, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. एकेरी धाव घेतलीये, मिसफील्ड झाली आहे, दुसरी धाव सुद्धा केली आहे कंप्लीट. निकुंज आहे, निकुंज विठलानी जबरदस्त गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत, परंतु आता त्यांनाही माहिती आहे धावा जास्त झाल्यात. आतापर्यंत पाहायला गेलं तर 27 धावा संख्या झाली आहे. चला कॅमेरा थोडा वेळ फक्त आपण व्यासपीठाकडे आपले असलेले अतिथी मान्यवर यांच्यावर सुद्धा फोकस करायचं. एक तेजस्वी उज्ज्वल आणि सुज्वल असे पहिले तर जे आपले व्यक्तिमत्व जे व्यासपीठावर आपण पाहतोय, खरं तर
त्यांच्या नजरेतून एकही बॉल सुटता कामा नये यासाठी पर्यंत स्वतः इथे व्यासपीठावर आलेत आणि व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा मोठी आहे. स्पर्धा पाहायला गेले तर अमन स्पोर्ट्स हॉल या संघाची आणि या संघाच्या सामन्यासाठी नक्की त्यांची उपस्थिती लाभली. त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. 28 धावा आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अर्थात मोगलवाडी संघाच्या मोगलवाडी संघ याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा पाहिल्या. तर संतोष देशमुख यांच्याकडून आल्यात. फुलर लाईनचा बॉल फटका केसला. फिल्डर नाही आहेत. बॉल चेस करतील फिल्डर. अखेरीस बॉलला अडवलं जात आहे परंतु दुहेरी धाव कंप्लीट केली गेली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धाव घेतली पाहिजे. माहितीये या मॅच मध्ये आपल्याला जर का आपलं आव्हान ठेवायचं अबाधित तर नक्कीच आपल्याला एकेरी दुहेरी धाव घ्यावी लागेल. समोर असलेला पाहिलं तर खालची खोपोली संघ हा संघ नुकताच खोपोलीच्या मैदानामध्ये चांगला खेळ केला होता आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला 50+ धावा करावाच लागतील. आतापर्यंत धावांचा विचार केला 30 धावा झाल्यात. अखेर बॉल होता खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला फिल्डर आहेत. धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सन्मान्य तेजसजी गिरे यांच्याकडून अर्थातच IJ सोलार यांच्याकडून पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या खालची खोपोली संघासाठी तेजस गिरे IJ सोलारचे पाहिलं तर सर्वा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. थोडं लेझी पाहायला मिळतंय बॅटिंग करणारा संघ. आता तिसऱ्या षटकामध्ये थोडा स्लो राहिला परंतु काय जबरदस्त फटका. स्टँड ऑन डिलिव्हर बॉलला पाठवलंय अगदी सीमा पार. मंथनच्या बॅट मधला कडा प्रहार गेलाय आउट ऑफ. मॅसिव्ह षटकार. गेलाय दुसऱ्या षटकामध्ये जास्त वेळ गेला होता. या षटकामध्ये थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न केलाय परंतु आपल्याकडे फक्त आता 11 मिनिटं राहिले आणि 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कशी करून संपवायचे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायचंय. मुफीद पारकर प्रत्येक ओव्हर नंतर हेच गोष्ट सांगतात की वेळेचं बंधन आणि वेळेच्या बंधनामध्ये आपण राहायचंय. जर आपण टॉस साठी आमंत्रित सुद्धा करूयात की पुढील मॅच जी असणार आहे अर्थात पाहिलं तर मॅच असेल पुरार विपक्ष गुणगे संघामध्ये. मॅच पुरार विपक्ष गुणगे संघामध्ये जी मॅच असणार आहे तर दोन्ही टीमला विनंती असणार आहे की आपण या इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचंय. अर्थातच आपल्या व्यासपीठावर असलेले अतिथी मान्यवर विक्रमशेठ सावळे यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपला टॉस सुद्धा केला जाईल. त्याआधी आपण आपल्या सन्मान्य पाहुण्यांचं या इनिंग ब्रेक नंतर आपण स्वागत सुद्धा करणार आहोत. साहेबांचे मनोगत सुद्धा आपल्याला ऐकायचं. खरं पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर त्यांना कसं वाटतंय. ही स्पर्धा पाहायला गेलं अगदी त्यांच्या मनाच्या जवळ आहे. मग अल्ताफ सर असतील पहिले तर हे बरेचसे आयोजक आहेत. आयोजक त्यांच्या अगदी जवळचे आहेत. त्यांनीच नक्कीच आमंत्रण दिल्यानंतर इथपर्यंत पोहोचले. त्यांनाही माहिती आहे खोपोली शहरामध्ये कुठेही टुर्नामेंट असू दे खेळाडूंना खेळाचा वाव द्यायचंय. खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय तर मला पोहोचलंच पाहिजे आणि इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांचं आपण करत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने जोडली जाते. टीमच्या टोटल मध्ये बॉलिंग ट्रॅकवर असतील गोलंदाज शुभम सर डिसिजन काय. चला पंचांश बरोबर आपण डिस्कशन जास्त न करता आपण रिव्ह्यू घेऊ शकता. आपल्यासाठी रिव्ह्यू आणि वेळेमध्ये रिव्ह्यू घ्यायचा. अशा प्रकारे डिस्कशन घेऊन जर आपण रिव्ह्यू घेतला तर त्याला वेळेच्या वरती नक्कीच आपला रिव्ह्यू ग्राह्य धरला नाही जाणार नाहीये.
साईडला लो नक्कीच पाहिला जाईल. सर नो बॉल नाहीये. खरं तर हा बॉल वाईड होता का? बॅटकडे. ओके चला, लिगल बॉल आहे आणि या बॉलवर कोणत्याही रूपामध्ये धाव संख्या एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. थोडा लेझी बॉल पाहायला मिळाला, त्याला फिरून मारण्याचा केला प्रयत्न, फिल्डरच्या शर्तीचे प्रयत्न ठरतील अपुरे. धाव मिळेल ती एक. चांगली फिल्डिंग, कमालीचं पाहिलं तिथं फिल्डरचं एफर्ट पाहायला मिळाले. कॅच पकडायची होती, कॅचचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न असफल, परंतु इथे पाहिलं तर फक्त धाव दिली ती एकच. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टीम पाहिलं तर खालची खोपोली संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्याचबरोबर मोगलवाडी संघाची बॅटिंग. अर्थात प्रत्येक विकेटसाठी तेजसजी गिरी, IJ सोलारचे पाहिजे तर सर्व यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज मिळवायचे, आपल्या टीमला जिंकवायचंय. स्लोअर बॉल पाहिलं तर पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे. अजून एक पाहिलं तर कॅच सुटतोय. या खेळाडूच्या खात्यावर 2 विकेट मिळवल्या असत्या, परंतु फिल्डरची साथ द्यावी लागेल. या मैदानामध्ये आपण आपल्या टीमच्या नावासाठी खेळतोय, प्रत्येकाने एफर्ट द्यावा लागतील. बॉलर बॉल टाकायचं काम करतो, आता फिल्डरला साथ द्यावी लागेल. जर इथे तर फिल्डिंग लूज केली तर समोरचा संघ अर्थातच पाहिलं तर आपल्यावर मोगलवाडी संघ हवी होऊ शकतो. मंथन आणि मंथनच्या सोबत पाहिलं तर अनिकेतची जोडी आहे. जबरदस्त फटका फिरून मारलाय, बॉलला पाठवला डीप फांडल्याच्या दिशेने, उडवला आणि पाठवलाय, गेला सीमा पार. आलाय षटकार. पाहण्यासारखाच आहे. आतापर्यंत मंथनने जर पाहायला गेलं तर 3 षटकार टोकलेत. एक जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करतोय मंथन. SL B संघ पाहिलं तर जो बसलाय तो अल्ताफजी जलगावकर यांच्या स्टँड मध्ये बसलाय, त्यांचं आपण नक्कीच इथे मनमोहक चित्र पाहतोय. शॉर्ट पिच बॉल होता, बॉल उडवला, उंच गेला, फिल्डर आहेत, पकडला जाईल का, बॉल फेकी केली जाईल का, पाहावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होतोय. एक धाव घेतली, परंतु एक धाव घेतल्यानंतर दुसरीच्या रूपामध्ये नक्कीच इथे खेळाडू बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. आणि खेळाडू बाद झालेल्या लगेच पर्यंत 38च्या बाहेर येताना खेळाडू दुसरा खेळाडू आपल्या मैदानामध्ये रवाना करायचा आहे. आणि हाच टाइम आपण वाचवला जाऊ, आणि हाच टाइम वाचवल्यानंतर पुढील ओव्हरसाठी आपल्याला नक्कीच टायमाचं नियोजन होईल. रनआउटच्या रूपामध्ये धावसंख्या इथे नक्कीच 1 मिळवली जाते. 48 धावा झाल्यात. दुसरीसाठी खेळाडू धावत होते, परंतु रनआउट झालेत, आणि रनआउट झाल्यानंतर इथे एक धाव 48 झाल्यात. आणि 48 नंतर आता ओव्हर मधील जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल असेल. शुभम बॉलिंग ट्रॅकवर आहे, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये मंथन करतोय, एक हाती किल्ला लढवतोय. त्यालाही माहिती आहे की आपल्याला या मॅच मध्ये जिंकायचंय, आपल्याला या मॅच मध्ये थोडी सरशी करायची, कारण की खालची खोपोली संघ जो मैदानामध्ये चांगल्या प्रकारची सध्याची स्थितीमध्ये लढत देतोय, त्यांच्या विरुद्ध धावा करायच्यात. आणि धावा करायची असेल तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे इथे बॅटिंग करावी लागेल. आणि वेळेचं बंधन खूप महत्वाचं आहे, कारण की हाल संघ असा हाल संघ असा संघ आहे आपल्या स्पर्धेमध्ये, तो पेनल्टी देण्यामध्ये कोणत्याही प्रकारे घाबरत नाही. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा जबरदस्त आहे, स्पर्धेमध्ये वेळेचा बाण राहिला पाहिजे. 4थं षटक संपलं आणि 4थ्या षटकानंतर धावफलकाची स्थिती 12च्या सरासरीने 48 धावा. प्रवीण सर, पाहायला गेलं तर आपल्या या मुख्य अतिथी मंचावर अर्थातच पाहायला गेलं तर आपल्या या खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य विक्रम शेठ साबळे आहेत. सोबत पाहिलं तर सन्मान्य शीतन शेलार दादा आहे, म्हणजे अर्थातच सोनू दादा आहे. सोबतीला पाहिलं तर मोहसिन शेख आहे, त्याचबरोबर मुस्तफा दादा दुसते. नक्कीच आकाश, खरं तर 16 वर्ष मी पंत पाटणकर क्रीडा नगरीवर येतोय, आणि गेली 2 वर्ष ज्यावेळी येतोय ना, त्यावेळी मला पंत पाटणकर क्रीडा नगरीची जी आत्ता प्रेक्षकांना बसण्याची जी आसन व्यवस्था केलेली आहे, आधी काम आणि नंतर मत मागणं, हे खरं तर विक्रमजी यांनी खोपोलीमध्ये राबवलं.
त्यांनी आधी काम करून दाखवलं आणि नंतर ते लोकांसमोर गेले. अशी खूप माणसं कमी असतात, सुरुवातीला आश्वासन देतात आम्ही हे करू आम्ही ते करू, पण त्यांनी आधी केलं आणि नंतर ते मत मागायला गेले आणि म्हणूनच जनतेचा कौल त्यांच्या बाजूने लागला. खरं तर सर्व जनतेच्या मनातलेलं उपनगराध्यक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु इथे गोलंदाजाने दांड्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज निकुंज विठलानीच्या खात्यामध्ये सुद्धा अर्थातच जोडलं जाईल. तेजस गिरी IGA सोलारचे पाहिलं तर जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून नक्कीच जोडलं जाईल. ये सारे मेहमान बैठे हुए, सोनू साहब से तो मेरी कई सालों की पहचान है। विक्रम साहब को मैं करीबी नहीं जानता, लेकिन सोनू साहब को मैं करीबी जानता हूँ। लेकिन आज उनकी वजह से विक्रम साहब से भी मेरी पहचान हो चुकी है। लेकिन इन्होंने जो काम किया है, मैं हमेशा खोपोली में जब भी जाता हूँ, विनोद सोलंकी हमारे दोस्त तुषार धुमाल, इनसे जब भी पूछता हूँ ये ग्राउंड का काम किसने किया, तो वो फख्र के साथ इनके पिता का नाम लेते हैं, इनका नाम लेते हैं। इन्होंने काम किया, बाद में वोट मांगा और लोगों ने ये कहा कि ये काम करने वाला इंसान है, हमें काम चाहिए, जो हम काम करने वाला होगा उसे हम वोट देंगे। और उसका जीता जागता उदाहरण हमारे इस मंच पे मौजूद है विक्रम दादा। विक्रम दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरं पाहायला गेलं तर. आजच्या दिवसासाठी त्यांनी आपल्या या स्पर्धेला नक्कीच भेट दिली आणि वेळात वेळ काढून अगदी पाहायला गेलं तर कोणत्याही पाहिलं तर नगर परिषदेमध्ये असणारे नगरसेवक असतील, अर्थात पाहिलं तर उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष साहेब यांच्याकडे वेळ कमी असतो पाहिलं तर अशा प्रकारे आयोजनाला जास्त भेट द्यायचा, परंतु वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि सन्माननीय विक्रमदादा आपल्या सोबत पोहोचले गेले. देखिए विक्रम दादा युवा है, उन्हें पता है सामाजिक कार्यों के लिए समय की कोई पाबंदी नहीं होती। किसी भी समय किसी भी क्षण लोगों की मदद के लिए हमें जाना चाहिए। ये जब इंसानियत एक इंसान के मन में आती है ना, तो वो समय नहीं देखता। और हाड़ वासियों के प्रति उनका जो प्यार है, उनके जो ऋणानुबंध है, वो यहाँ पर उन्हें खींच कर लेकर आए हैं। यकीन मानिए मरहूम मुर्तज़ा राउत और मरहूम मुर्तज़ा खारकर इस ट्रॉफी के लिए उनके द्वारा भी एक बड़ा योगदान होगा, इसमें कोई संदेह नहीं है। क्योंकि एक युवा नेता है, उन्हें युवा कार्यकर्ताओं का सपोर्ट मिल रहा है, तो ज़रूर हाल के इन युवा कार्यकर्ताओं के लिए वो बहुत कुछ करके दिखाएंगे आने वाले समय के लिए। अजून एक विकेट रनआउटच्या रूपामध्ये काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडते खरं पाहायला गेलं तर ही मॅच सोपी नसणार आहे. पाहिलं तर टीम बॅटिंग करणार अर्थातच टीम मोगलवडी संघ, त्यांनाही माहिती आहे आम्हाला जर या मॅच मध्ये जिंकायचं तर नक्की धावा करावे लागतील. समोरच्या संघामध्ये पाहिलं तर सुनील पुरी आहेत, निकुंज आहे, पाहिलं तर अंकित पेटे आहेत, मोत्तासिम आहे. मग यांच्या विरुद्ध खेळायचं तर नक्कीच आम्हाला इथे पाहिलं तर धावा कराव्या लागतील. तर या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणाऱ्या मोगलवाडी संघासाठी संतोष देशमुख यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या टीमचे खेळाडू आहेत, काही कारणास्तव आज टीम सोबत नाहीत, परंतु त्या टीमलाच खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. वेगवान बॅक फिरवली होती. खरं तर पाहायला गेलं तर यांच्या बाटीचा फ्लो जर पाहायला गेला ना तर नवगरचे राजा अर्थातच प्रवीण सर तुम्ही सांगायचे की शेखर दळवी नवगरचे राजा यांची बाट ज्या प्रकारे फिरते त्या प्रकारे यांची बाट आता पाहिलं तर मैदानामध्ये फिरली जाते, पण बॅट बॉलचा संपर्क झाला पाहिजे. गुणगिया और पुरार के बीच अगला मैच होगा और टॉस करेंगे हमारे मेहमान उपनगराध्यक्ष खोपोली विक्रम जी साबळे साहब। मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। जबरदस्त फटका मारला आणि फटक्याने अजून एक फटका, तोही दर्जेदार आणि जाईल सीमा पार. काय जबरदस्त फटका, मागील 2 बॉलवर 2 मोठे फटके अगदी सीमा पार पाठवले
आणि सीमापार गेल्यानंतर या 2 बॉल 2 षटकारांच्या नंतर धावफलकाची स्थिती आपण पाहिली तर 61 धावा झाल्यात. 13 बॉल 36 धावसंख्येवर मंथन होते. मैं पूरा टीम के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. पूरा टीम के कप्तान गुणगे के कप्तान यहां पर आ चुके हैं. मार्च जिन्होंने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का खिताब जीता था पिछले साल जब ये श्रृंखला हुई थी, चैंपियन बनी थी ये टीम, और उनके सामने करजत गुणगे की टीम खेलेगी तो मजा आएगा इस मैच में भी. मरियम 11 मोरबा टीम भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन जाएंगे हम आकाश के पास टॉस बॉक्स में. यस सर, पाहिला तर इथे टॉस केला जातोय. तरच विक्रम शेठ सावळे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 2 टीम आहेत एकमेकांसोबत, सोनू सर सुद्धा आहेत, त्याच्या शुभ हस्ते इथे नक्कीच टॉस केला जाईल. पुरा संघ टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग. विक्रम सर 2 मिनिटं फक्त थांबायचं. खरं तर सर्व प्रेक्षकांना एवढंच फक्त ऐकायचंय, कसं वाटतंय आपल्या खोपोली शहरामध्ये आपल्या ASCL संघाने एवढी मोठी टुर्नामेंट आयोजित केले, आपली काय प्रतिक्रिया असेल? नमस्कार. अवन स्पोर्ट्स क्लब हाल आज मला बोलवलं आहे. मी सगळ्यांना आज धन्यवाद सांगतो. आणि आज इथे जो उपस्थित आहे स्टेजवर सगळ्यांचं नाव घेत नाही, आणि जो ऑर्गनायझर्स आहे आणि सगळ्यांना मी सांगतो की एवढं मोठं भव्य जो ऑर्गनाईज केलेला आहे खूप सुंदर आहे. आणि एवढा सगळे स्टँड बनवला आहे, सगळे लाईट्स आणि सगळे स्टँड इथे अवेलेबल करून दिलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद सांगतो. आणि नगरपालिकेकडून आम्ही काय करतो आहे की DP रोडला एक नगरपालिकेचा ग्राउंड आहे, तिथं नगरपालिकेचा आम्ही एक लाईटचा एक हे बनवतो आहे, मोठा 12 मीटरचा स्टँड बनवतो. तिथं तुमचा आज जो खर्च होतो आहे लाईटचा ते आम्ही कमी करायचा विचार करतोय. कारण की जो आज 1-2 लाख रुपये खर्च होतो 2-3 दिवसाचे लाईटचेच फक्त, ते तुमचे कमी होऊन जातील तेव्हा तुम्ही मॅच तिथं घेतलं तर. बरेच असं प्रयत्न आहे. काय दिवसात काय महिन्यात तुम्हाला काय नवीन काहीतरी स्पोर्ट्समध्ये भेटेल. आणि खोपोलीसाठी आम्ही स्पोर्ट्स ग्राउंड पण लवकरात लवकर एक तयार करणार आहोत, आणि क्रिकेट किंवा कोणता मिक्स स्पोर्ट्स पण त्याच्यामध्ये लवकरच होईल. धन्यवाद. यस, थँक्यू सर. खरं तर आपण आलात आणि या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर रोषणाई झाली. या भव्य लाईटमध्ये आपल्यासारखे सुंदर व्यक्तिमत्व आले आणि या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर अजूनच मजा नक्कीच येते. जरूर पाहिलं तर या मुख्य अतिथी मंचावर आपले सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा या व्यासपीठावर नक्कीच केला जाईल. सन्मान आपण करूयात. अर्थातच पाहिलं तर आसिफ जलगावकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पहिला सन्मान करायचा. अर्थातच आपल्या खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय विक्रम शेठ साबळे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर युवकांच्या घरातील ताईत म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. खोपोली शहरामधील कोणतेही प्रश्न असू दे अगदी एका क्षणामध्ये सोडण्याची ताकद त्यांच्या फाउंडेशनद्वारे सुद्धा पाहिलं तर बरंचसं कार्य याआधी झालं आणि आता पाहिलं तर उपनगराध्यक्ष या पदाला न्याय देण्याचं काम नक्कीच त्यांच्या मार्फत केलं जाईल. नक्कीच सन्मान होतोय आपल्या या मुख्य अतिथी मंचावर आसिफजी जलगावकर सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय खोपोली नगरीचे उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे सरांचा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक असू दे, सामाजिक असू दे, आता राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच स्वतःच्या नावाचा सध्या डंका नक्कीच वाजवलाय. याची दखल पाहायला गेलं तर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घेतली आहे. त्यानुसार पाहिलं तर आपल्या या खोपोली शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तदनंतर आपण फैयाद दुदुगे साहेबांना विनंती करूयात की आपण पुढील सन्मान अर्थात पाहिलं तर सन्माननीय सिद्धांतदादा शेलार यांचा करायचा आहे. खरं तर सोनू दादा म्हणून या नावाने नक्कीच संपूर्ण खोपोली शहरामध्ये यांची ओळख आणि एक युवकांसाठी नेहमी प्रेरणास्थान, युवकांसाठी नेहमी हाकेला धावणारे खोपोली नगरामध्ये नक्कीच त्यांच्या रूपामध्ये सुद्धा बरंचसं कार्य केलं जातं. आणि त्यांच्या पत्नी पाहिलं तर मयुरीताई सुद्धा आपल्या खोपोली नगरमध्ये नगरसेवक म्हणून काम करतात आणि या दादांचा सन्मान इथे नक्कीच केला जातोय.
मयुरीताई नक्कीच आरोग्य सभापती आहेत आणि नक्कीच ते सिद्धांत आता सोनू दादांचा सन्मान नक्कीच केला गेलाय. तदनंतर आपण अमजदजी पटेल साहेबांना विनंती करूयात. पुढील सन्मान आपण करायचा आहे सन्मान्य मोहसिन शेख साहेबांचा सन्मान करायचा आहे. एक सुंदर असं व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये नक्कीच यांचाही आपल्याला नक्कीच लाभलाय. मोहसिन दादांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा या पहिल्या तर ASC हल्क संघाने नक्कीच जो सन्मान केला त्या सन्मानाचं नक्कीच आपण कौतुक करूयात. तदनंतर नसरुद्दीन बडेकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान अर्थातच आपल्या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून भेट देणारे सन्मान्य मुस्तफा दादा दुस्ते यांचा सन्मान करायचा आहे. मुस्तफा दादा दुस्त्यांचा देखील सन्मान होतोय आणि त्यानंतर आपण वळूयात मायक्रोफोनवर. प्रवीण जी दोगाडे सर. शुक्रिया. ज़रूर मैं कहना चाहूँगा सोनू शेलार इनके बारे में, इस ग्राउंड को पानी देने का काम उन्होंने किया है. ग्राउंड की जब ये खेलने योग्य नहीं था उसे खेलने योग्य बनाने के लिए जो हाल के बंदों ने मेहनत की, उस मेहनत के दौरान टैंकर से पानी दिया हमारे सोनू शेलार साहब ने. उनका भी हम स्वागत करेंगे. और लगातार 2 सिक्सर इसके लिए इनाम आ चुका है. तेजस गिरी और रहीम खान इनकी तरफ से. IGS सोलर आपको अगर अपना लाइट बिल कम करना है या पूरी जिंदगी अगर आपको लाइट बिल नहीं भरना तो IGS सोलर से आप संपर्क जरूर कर सकते हैं. मुरबा टीम के तौफीक परदेसी और निसार भैया और मुत्तसिम, जरूर इनका हम स्वागत करेंगे. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे. मुत्तसिम में अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं. रहीम खान, जिनकी पहचान मैं क्या बताऊं, वरद विनायक खोपोली के वो बॉलर जिन्होंने रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो में कई बार वरद विनायक खोपोली के लिए अच्छी गेंदबाजी की. कई निर्णायक मोड़ पर प्रफुल्ल ठाकुर जैसे बल्लेबाज, आकाश थारेकर जैसे बल्लेबाजों को आउट किया. उन्होंने तो अपने करियर में 4 चांद लगाए, लेकिन आपके घर में बिजली जलती रहे और उसका बिल भी ना भरना पड़े, ये आपको चाहिए तो IGS सोलर तेजस गिरी और रहीम खान से आप संपर्क जरूर कर सकते हैं. टाइमर लगाया जा चुका है. 62 रनों की दूरी है. मुत्तासिम स्ट्राइकर एंड पर है, लेकिन ये डॉट गेंद आई गेंदबाज मंथन के द्वारा. ये मैच काफी मजेदार होगा. 62 रन पूरे करने की क्षमता रखते हैं मुत्तासिम. डीपी रोड नहीं, पंत पाटनकर पर ये काफी बुरी तरीके से हारे थे. मैच आया था इनके हाथों में और 2 गेंदे और 1 रन वहां पे, 1 बॉल 1 रन वहां पे कैच छूटा गया था. और ये क्या हुआ, मुत्तासिम जिनमें क्षमता थी इन 62 रनों का पीछा करने की, लेकिन सोनू शेलार साहब मुझे बता रहे कि मुत्तासिम ने क्या किया, खाया पिया कुछ नहीं, गिलास तोड़ा 12 आना, ठोक दीजिए. IGS सोलर, देखिए IGS सोलर इनकी तरफ से लगातार 2 सिक्सर के लिए 1000 का इनाम है. पहले सत्र में हर विकेट के लिए 1000 थे. कितने विकेट गए थे वो गूगल पे किए जाएंगे इन खिलाड़ियों के मोबाइल नंबर पे. नए बल्लेबाज सुनील पुरी एक एक्सपीरियंस खिलाड़ी है, जिस रहीम का मैं जिक्र कर रहा था, जिन्होंने काफ़ी ऊंचाई के साथ क्रिकेट खेला है. उनके साले साहब और उनके बेटे यहाँ पर बैठे हुए, उनके मामा साहब यहाँ पर बैकफुट पे जाके इस गेंद को खेला. रनआउट का खतरा, हाउस दैट की अपील हुई, लेकिन शायद अंपायर ने कहा भाई ये रन पूरा हो चुका है. विक्रम शेठ साबड़े साहब यहाँ पर बैठे हुए इस मैच का मजा लेते हुए. यकीन मानिए क्रिकेट की चाहत लेकर ये युवा आज खोपोली नगर पालिका जो नगर परिषद है, आज रायगढ़ में जितनी भी म्यूनसिपल कॉरपोरेशन है, महानगर पालिका को छोड़ के नगर परिषद, उससे सबसे ज़्यादा अमीर अगर कोई है तो वो है खोपोली नगर परिषद. एक ऐसी नगर परिषद, पूरे रायगढ़ में सब नगर पालिकाएं थी, आज पनवेल महानगर पालिका बन चुकी है, लेकिन बस सेवा जिस म्यूनसिपल कॉरपोरेशन ने शुरू की वो रायगढ़ में पहली बार खोपोली ने की थी. और ये विक्रम दादा को पता है, उन्होंने
जाना है कि खोपोली के लिए मुझे क्या करना है। उन्होंने बताया अपने स्टेटमेंट में जब आकाश ने पूछा कि आपका अगला काम क्या है, तो उन्होंने कहा युवाओं को खेलने के लिए पंत पाटणकर पर हम परमानेंटली लाइट बिठा रहे हैं। डीपी रोड डीपी रोड के ऊपर, डीपी रोड हो या पंत पाटणकर, किसी एक मैदान के ऊपर हम ज़रूर परमानेंट लाइट बिठा रहे हैं, ताकि ये जो आपका 1 लाख 2 लाख का जो खर्चा होता है डीजल जनरेटर, वो खर्चा बचाया जा सके और युवाओं को और ज़्यादा क्रिकेट खेलने की ताकत मिले। डीपी रोड ना, डीपी रोड का काम शुरू हुआ है। मैंने देखा था गड्ढे भी खोदे गए थे और इलेक्ट्रिशियन फिटिंग भी हो रही है। पैनल बिठाए जा चुके हैं, अब खाली पोल खड़े करने हैं। तो यकीन मानिए आईजीएस सोलर, बोल मुस्लिम भाई। देखिए मुस्लिम भाई बेकरी वाला कह रहे हैं कि फॉर्चून इवेंट के जरिए जो मैं लाइव मैच देख रहा हूँ वो काफ़ी मज़ेदार है, लेकिन रन बनाने हैं 62 रन। टाइमर ऑन है हमारा। देखिए पेनल्टी आपको दी जा सकती है फील्डिंग करने वाली टीम। ऐसा नहीं है कि पहले इनिंग के लिए टाइमिंग है, दूसरे इनिंग के लिए भी टाइमिंग हमने सेट किया हुआ है। रहीम हमारे जो स्कोरर है, और रहीम खान खोपोली के एक फॉर्मर क्रिकेटर जिनका मैंने वो काल देखा है जहां पर वो 7वें आसमान पर थे, संजय सोलंकी का मुख्य अस्त्र के तौर पर जाने जाते थे, और उनके दोस्त तेजस गिरी आईजीएस सोलर, इनकी तरफ से लगातार 2 सिक्सर के ऊपर 1000 का इनाम आ चुका है। आपको बिजली बचानी है, आपको नेचुरल बिजली घर में लाना है, तो आईजीएस सोलर से आप संपर्क कर सकते हो। लेकिन ये गेंद हवा में, लेकिन ये क्या किया बल्लेबाज निकुंज, लेदर बॉल स्पेशलिस्ट के खिलाड़ी, ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। तो मरियम इलेवन मुर्रा टीम का मैं स्वागत करना चाहूंगा, लेकिन एक छक्का आया और छक्के के साथ टोटल बना है 9 रन। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मज़ा आ रहा है इस साल की प्रतियोगिता में। हर साल मैं आता हूँ मरूम मुर्तज़ा राउत और मरूम मुर्तज़ा खारकर, इनके यादों को ताज़ा करने के लिए अमन स्पोर्ट्स क्लब हाल ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता। निकुंज हालांकि इस गेंद को जाने दिया, उन्होंने विकेट कीपर के दस्तानों में, अंपायर ने कहा भाई कोई रिएक्शन नहीं दिखाया। आपको ये बताना होता है एम्पायर्स को, क्या मैं इस गेंद के रीचेबल हूँ या नॉट रीचेबल, दिखाना ज़रूरी है, क्योंकि अंपायर को कैसे पता चलेगा फिर, क्योंकि आउटसाइड ऑफ स्टंप शफल होते हैं बल्लेबाज। राहुल की ये गेंद, निकुंज ने इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के ऊपर खिलाड़ी तैनात है, सिंगल मिलेगा। वहां पे हल्का सा फंबल, दूसरा रन पूरा होता, लेकिन सुनील पुरी तैयार नहीं थे इस रन को लेने के लिए। यकीनन दूसरा रन पूरा होता। अमन स्पोर्ट्स क्लब हाल की ये प्रतियोगिता, मरूम मुर्तज़ा राउत, मरूम मुर्तज़ा खारकर, विक्रम दादा सावड़े यहाँ पर बैठे हुए हैं, सोनू जी शेलार साहब यहाँ पर बैठे हुए हैं, सिद्धांत शेलार जी जिन्होंने टैंकर से इस मैदान के ऊपर पानी की सुविधाएं हमें दी थी जब ये मैदान हमें इस टूर्नामेंट के लिए योग्य बनाना था। और सिद्धांत शेलार जी साईं के परम भक्त है, और साईं ने हमें सिखाया है श्रद्धा और सबूरी। श्रद्धा करो जो काम करते हो उस काम के ऊपर, सब्र करो आपको फल हमेशा मीठा मिलेगा। सुनील पुरी ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला। 62 रनों का पीछा करना है, 5 ओवर में सिंगल मिला है, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 11 रन। आईजीएस सोलर इनकी तरफ से लगातार 2 सिक्सर। मुत्तासिम के आउट होने के बाद थोड़ा पलड़ा मुझे फील्डिंग करने वाली टीम की तरफ झुका हुआ नजर आ रहा है, क्योंकि मुत्तासिम के पास क्षमता थी। मुनीर के पास जिस तरह, हाड़ के मुनीर जिन्हें मैं आकाश तारेकर मानता हूँ हाड़ का, उनके पास जिस तरह से क्षमता है मैच की किसी भी सिचुएशन को वो निकाल सकते हैं, उसी तरह मुत्तासिम में वो क्षमता थी। लेकिन उनके आउट होने के बाद निकुंज के ऊपर यह जिम्मेदारी है। स्वीप खेला है, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, सीधा 4।
आ चुके हैं। दूसरा ओवर चल रहा है। 47 रनों की अभी भी दूरी है। 19 गेंदें बची है। 19 गेंदों में 47। खालची को बोली, यकीन मानिए ये टीम संकट में आ चुकी है अब, क्योंकि 47 रन बनाने हैं 19 गेंदों में। ऊपर नीचे है थोड़ा। पुरार और गुणगे के बीच अगला मैच होगा। पिछले टूर्नामेंट की चैंपियन टीम पुरार माच, जो कि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे, सिंगल मिला यहाँ पर, और इस सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 16 रन। 46 रनों की जरूरत है। 18 गेंदों में रन बन सकते हैं। मारने वाले में दम होना चाहिए, मैं हमेशा मानता हूँ। 16 रन अब सिंगल निकाला है। 46 रनों की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। 18 गेंदे, 46 रनों की जरूरत। हमारे सोलर तेजस गिरी और आईजीए सोलर, इनकी तरफ से तेजस गिरी साहब, रहीम खान की तरफ से 2000 रुपए का इनाम है। 1000 रुपए का इनाम है लगातार 2 सिक्सर्स के ऊपर। एक जबरदस्त अपनी कंपनी को मैनेजमेंट और आगे ले जाने वाले तेजस गिरी, और दूसरी तरफ क्रिकेट को आगे ले जाने वाले रहीम खान। खोपोली क्रिकेट में एक अलग रुतबा था इनका। जब इनकी गेंदबाजी मैंने कई साल देखी है, ऐसा नहीं है कि एक दो बार देखी हो, कई बड़ी प्रतियोगिताओं में मैंने देखी है। आज थोड़े अनफिट है, इस वजह से 40+ खेल नहीं रहे हैं, वरना वो ज़रूर खेल सकते हैं आज भी वही जज्बा, वही जुनून, वही जोश। लेकिन इस वक्त टाइम अलर्ट। देखिए, आपको पेनल्टी दिए जा सकती है। फील्डिंग करने वाली टीम मोगलवाड़ी गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे मंथन। मरियम 11 मोरबा, इनका मैं स्वागत करना चाहूंगा। 3 बार हुआ है और एक बार मैं उनका स्वागत करना चाहूंगा। तौफीक परदेसी साहब, इनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। निकुंज ने इस गेंद को खेला और ये छोड़ा कैच। ऐसे ही कैच छोड़ा जब एक गेंद 1 रन की जरूरत थी। खालची खोपोली के कौन से खिलाड़ी थे वो? सूरज। रात भर सोए नहीं सुनील पुरी और मुत्तसिम, वो छोड़े हुए कैच की वजह से। रन कितने हुए? रन विक्रम दादा, इनकी तरफ से हमारे लिए इनाम आ चुका है। विक्रम दादा, शुक्रिया अदा करना चाहूंगा मैं आपका। ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला, क्योंकि मैं हमेशा विश्वास रखता हूं कि काम करने वाला इंसान जो है ना, जब भी लोगों के सामने जाए तो उसकी चुनाव में जीत तय होती है। इसका जीता जागता उदाहरण विक्रम दादा साबड़े। लेकिन फिलहाल टोटल हो चुका है 62 का पीछा करते हुए 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। स्ट्राइकर एंड पर सुनील पुरी। उनके भतीजे से मैं पूछना चाहूंगा, क्या मामा सिक्सर लगाएंगे? गए क्या यहां से? मामा लगा सकते हैं भाई। सुनील पुरी जब चाइनीज चला रहे थे तब उनकी और मेरी पहचान हुई थी। 1 रन यहाँ पे पूरा हुआ लेग बाय के तौर पर, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20 रन। अभी भी 40 रनों की दूरी है। निकुंज इन रनों को बना सकते हैं, लेकिन बड़े बड़े हिट्स उनके द्वारा आने चाहिए। आईजीए सोलर, इनकी तरफ से भी इनाम है। तेजस गिरी और रहीम खान द्वारा 1000 का इनाम है लगातार 2 सिक्सर के ऊपर। ये अच्छी गेंद डाली, क्या गेंद डाली गेंदबाज मंथन ने, तारीफ काबिल। आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर। ये गेंदबाजी जब होती है ना, तो लजीज जायका के ओनर मुजीब खरबे की मुझे याद आती है। ऐसे कई बार उन्होंने ऐसी गेंदबाजी की है, कभी लेग स्पिन, कभी ऑफ स्पिन, कभी बीच में ऐसा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर। और जिन्होंने 24 विकेट निकाले थे यॉर्कर स्पेशलिस्ट हाल के अशरफ जलगांवकर, उनकी याद आती है जब आउटसाइड ऑफ स्टंप कोई यॉर्कर डालता है तो 1 रन यहाँ पे पूरा होता हुआ, और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 21 रन। 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर आता हुआ। 62 रनों का पीछा करना है। अभी भी 41 रनों की जरूरत है। 42 रनों की जरूरत थी, 41 रनों की अभी भी जरूरत है। ये गेंद, इस गेंद को खेला है सुनील पुरी ने, क्या ये लगाएंगे बाउंड्री? लेकिन नहीं। ये होता है, जो बॉक्स क्रिकेट में अच्छा खेले वो ओवर में उतना अच्छा खेले, लंबे लंबे छक्के मारे, ऐसा हो नहीं सकता।
2 रन पूरे किए जा चुके हैं। टीम का टोटल 23 आ चुका है। 62 रनों का पीछा करना है। 39 रनों की अभी भी जरूरत है। गेंदें बची है 12 गेंदें बची है। चलिए जल्दी कीजिए फील्डिंग करने वाली टीम, आपको ये 10 मिनट के अंदर 2 ओवर खत्म करने हैं। 12 में चाहिए 39, 10 मिनिट के अंदर 12 गेंदे 39, 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. तर सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक आभार. विक्रमदादा तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. सोनूदादा तुम्ही आलात, या ग्राउंडला तुमच्या येण्या अगोदरच मदत झाली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक आभार. नक्कीच आपण जर पाहिलं तर हालच्या या टुर्नामेंटला खोपोलीमधील किंवा या परिसरामधील अनेक राजकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक मधील सगळ्यांना काल काल होती ती, आज डिस्ट्रीब्यूट केले. खरं तर युवा अध्यक्ष ट्रॉफी कर्जत मधील, कर्जतच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधली सर्वात मोठी क्रिकेट रजनी. आज 7,000 आहेत, काल आम्ही होतो तेव्हा 5,000 होते. 5,000 होते काल आयवा कॅचला. आणि इथे पण आहेत ना 200 रुपये. अल्ताफ जळगावकर 300 आहेत आता. नहीं 300 है अभी. चलिए 10 मिनट के अंदर आपको ये 2 ओवर खत्म करने हैं. 12 गेंदे 39 रनों की जरूरत. निकुंज के पास क्षमता है इन रनों को बनाने की, क्योंकि इनकी बल्लेबाजी मैंने देखी है. अभी अंकित पेटे भी आना बाकी है, इनके पास भी क्षमता है. लेकिन इन्हें पहला झटका जो मुत्तासिम का मिला ना, वो झटका अगर ना मिलता तो शायद इस मैच के करीब रहती है टीम. चलिए मैच कितने रन निकाले यहाँ पे? काय लक्षात का? सिंगल. पुरार माणगांव पिछले टूर्नामेंट की चैंपियन टीम. माज एक बेहतरीन ऑलराउंडर. हमेशा फोन कॉल के ऊपर उनके और मेरी बातें होती रहती है, लेकिन मैंने नंबर चेंज करने की वजह से अब उनके और मेरे बीच बातें नहीं होती रहती. लेकिन साल भर वो मुझे पूछते हैं, मैं उनको पूछता हूँ कि कैसे हो आप भाई, कैसा क्रिकेट चल रहा है. वो मुझे पूछते हैं कि आप कहाँ पे कमेंट्री कर रहे हैं. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. सुनील पुरी भाई लगाओ छक्का, वरना ये टारगेट काफ़ी दूर जा सकता है आपके द्वारा. आपकी टीम के लिए ये टारगेट काफ़ी दूर जा सकता है. इस प्रकार से आपको सोचना होगा कि मुझे रन बनाने हैं. आईजीए सोलर, तेजस गिरी, रहीम खान, इनकी तरफ से लगातार 2 छक्कों के लिए फटाफट हो रहा है. ये क्लीन बोल्ड सुनील पुरी. देखिए समय के साथ चल रही है फील्डिंग करने वाली टीम, समय के साथ चल रही है फील्डिंग. देखिए 10 मिनट के अंदर आपको 2 ओवर खत्म करने हैं. बार बार मैं कह रहा हूं, मुगलवाड़ी फिर कर्जत ने खालापुर को हराया है. देखिए खालापुर में कौन होने चाहिए अवेलेबल, सब अगर खिलाड़ी रहते हैं ना तो मजा आता है. रजत मुंडे, बंटी बद्री के, मनीष तात्रे. हाँ यंग खेल रहे हैं, यंग जनरेशन. मुस्लिम भाई बोलो. देखिए पुरार टीम को मुस्लिम भाई बिक्रीवाला, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. मुनीर पटेल, ये भी होने चाहिए यार भाई. भाई आरपीएल में बाइक विनर है तो इनका हक तो बनता है खालापुर टीम में खेलने का. आरपीएल में बाइक जीतना उतना आसान नहीं है, खून पसीना बहाना पड़ता है, तब जाके सफलता हासिल होती है. हाँ वो है ना, उनका वजन बढ़ चुका है. मैं तारीफ भी उतनी ही करता हूँ जितनी आलोचना. जनरेटर वाले कहाँ गए? राजू से संपर्क करें. देखिए मैं स्ट्रेट फॉरवर्ड कमेंटेटर हूं, मुझे ये फर्क नहीं पड़ता कि कल मुझे बुलाएंगे कि नहीं बुलाएंगे. मैं सीधी बात, नो बकवास, सब कुछ ऑल क्लियर.
हैट्रिक पे है गेंदबाज। क्या मुगलवाड़ी की तरफ से है क्या कोई इनाम? हैट्रिक पे है बॉलर। अरे भाई आईजीए सोलर ने इतने इनाम लगाए खालची खोपोली के लिए, तो आप भी लगाइए। मुगलवाड़ी है क्या कोई नानचुर दाता? हैट्रिक पे है बॉलर। जनरेटर से मैं गुजारिश करना चाहूंगा, और ये इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक गेंदबाज त्रिशाल। देखिए क्या चेहरा मुरझाया हुआ है हमारे खालची खोपोली के 12th मैन का। शुभम आ चुके हैं। यासीन, यासीन है 12th मैन, और बल्लेबाज गए हैं शुभम। देखिए समय के साथ चल रही है मुगलवाड़ी, लेकिन समय बर्बाद ना करे। हैट्रिक के लिए 200 का इनाम है मुगलवाड़ी की तरफ से। सचिन चौहान इनकी तरफ से। देखिए कोई तो आया, आना चाहिए। इतनी अच्छी गेंदबाजी अगर हुई है तो इनाम मिलने चाहिए। त्रिशाल के लिए 500 रुपए का इनाम आसिफ भाई जलगांवकर इनकी तरफ से। देखिए चौथा भी आ रहा था, फोर्ट्रिक होती है। ये क्या किया बिल्डर भाई, ये नहीं करना चाहिए आपको, ये नहीं करना चाहिए। ये क्या हुआ? ओवर समाप्त का। क्या हुआ तेरा वादा वो कसम हुआ इरादा, ऐसा कुछ होता है अंकित। टोटल आ चुका है 24 रन। कितने चाहिए अब? 38। कितनी गेंदे? 6 गेंदे 38। चलिए जल्दी जल्दी, आपके पास 4.5 मिनट बचे हैं, उसमें आपको ये 6 गेंदे डालनी है, वरना पेनल्टी मिलेगी। और कहीं 6 छक्के आए और 2 रन की पेनल्टी मिली तो आप हार भी सकते हैं। सोचिए 4.5 मिनट है आपके पास। जनरेटर स्टेजच्या बाजूला या डाव्या बाजूला, जनरेटर वालाच ना, म्हणजे जनरेटर चालून तर येणार नाही, तो जनरेटर ऑपरेट करतो तोच येणार। जरी नुसतं जनरेटर वाले बोलले झाला का राजू? कल हाल का किसके साथ मुकाबला है? वडवली। पळस पे वडवली। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये डॉट गेंद आई है। देखिए आपके पास 4 मिनट बचे हैं इन 5 गेंदों के लिए, जल्दी कीजिए वरना पेनल्टी मिल सकती है आपको। रन इतने ज्यादा है कि 5 गेंदों में 38 चाहिए, रन तो होने से रहे। पूरा और क्या लिया आपने? फील्डिंग करने का फैसला किया है। हाँ तुरंत जाना है आखिरी गेंद गिरने के बाद। देखिए ये टीम रुकनी चाहिए थी आईजीए सोलर। हैट्रिक के 200 रुपए आ चुके हैं। 12th मैन कहाँ है उनका, उसके हाथ में हम देंगे। आसिफ जलगांवकर साहब, इन्होंने भी तुषाल को 500 का इनाम घोषित किया है। देखिए अच्छे क्रिकेट की हाल में हमेशा कदर होती है, और तुषाल ने देखा जिस तरह से चौथा विकेट भी लेने वाले थे, कैच छोड़ा, तुरंत कदर की हमारे आसिफ जलगांवकर साहब ने। तुरंत एक 500 की हरियाली निकाली और कहा कि इस खिलाड़ी की हौसला अफजाई मुझे करनी है, क्योंकि अच्छा खेला है ये। ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना, कैच छोड़ा। अक्षय देशमुख ने क्या छोड़ा। चक्री बॉलर है वो अंडरआर्म क्रिकेट में, हाथ के पंजे से गेम को घुमाते हैं। रत्नागिरी नहीं, कई जगह ये ओपन टूर्नामेंट खेल चुके हैं अंडरआर्म के। मुंबई चाहे रत्नागिरी हो, चाहे पूरा रायगढ़ हो, निकुंज। क्या है ये अंपायर?
विकेट मिलता हुआ यहाँ पर निकुंज के पारी का अंत होता हुआ ये मैच एक तरफा है। अब मुगलवाड़ी आसानी के साथ इस मैच की जीत की ओर बढ़ रही है। धन्यवाद। ये टूर्नामेंट है, कई टीमें खेल रही है। अगर एक आध टीम शॉर्ट हो जाए तो खालची खोपोली मुत्तासिम हमेशा तैयार रहते हैं खेलने के लिए, हमेशा तैयार रहते हैं। ये बाजी तो उनके हाथों से जा चुकी है, जा चुकी है। फैजान, ये बाजी उनकी जा चुकी है। खोपोली प्रीमियर लीग में मजा आया। मुत्तासिम ने क्या सेलिब्रेशन किया टी शर्ट निकाल के। और ये विकेट जाता हुआ आखिरी गेंद थी। चलिए पुरार तुरंत अंदर जाइए, माइक्रोफोन पर आएंगे पूरी मैच के लिए आकाश। हॅलो, थँक्यू सर, प्रवीण सर. ही मॅच अर्थात पाहिलं तर मोगलवाडी संघ जिंकला आणि या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 61 धावा झाल्या.